नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कमळ हात धरून सानिकाला बाहेर काढते. सानिका रडत असते आणि विचार करू लागते. तेवढ्यात तिला आवाज येतो, तर तिचंच प्रतिबिंब तिला दिसतं आणि विचारू लागतं, काय झालं सानिका, कसला विचार करतेयस? त्यावर सानिका म्हणते, काय करू, मला काहीच समजत नाहीये. मी सरकारशिवाय नाही जगू शकत, पण मी सरकारबरोबर राहिले तर सरकार सुखी नाही राहू शकणार. मला हेच समजत नाहीये की मी स्वतःचा स्वार्थ बघू की सरकारचा आनंद. त्यावर तिचं प्रतिबिंब बोलू लागतं, तुला काय वाटतं, सरकार तुझ्याशिवाय सुखी राहू शकेल? अगं, तो तुझ्याशिवाय जगू पण शकणार नाही. आणि आता तर देवाच्या साक्षीने तुमचं लग्न झालंय. एकमेकांसोबत कायम राहण्याचं वचन दिलंय तुम्ही एकमेकांना. त्यावर सानिका म्हणते, पण मी त्याच्यासोबत असताना त्याचं कायच चांगलं झालं नाहीये. त्यावर तिचं प्रतिबिंब बोलू लागतं, मग सगळं चांगलं होण्याआधीच जाशील? अगं, त्याला गरज आहे तुझी, जा त्याच्याकडे परत. इकडे सगळेजण हॉस्पिटलमध्ये असताना आनंदला फोन येतो आणि तो म्हणू लागतो, मिनलचा फोन आहे, जेवणाच्या डब्यासाठी बोलवलंय, मी जाऊन येतो. तेवढ्यात नर्स तिथे येते आणि म्हणू लागते, एवढं साहित्य घेऊन या. त्यावर सरकार तिला विचारतो, मॅडम काय झालंय, एवढा वेळ का लागतोय? त्यावर ती म्हणू लागते, मी नाही सांगू शकत, ते तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतील. आणि विचारू लागते, तुमच्यापैकी कोणाचं रक्तगट AB पॉझिटिव्ह आहे का? पण त्यापैकी कोणाचंच नसतं. त्यावर ती म्हणू लागते, बरं ठीक आहे, आपण मागवलंय, पण इथल्या इथं कुणाचं जुळलं असतं तर आपल्याला वाट बघावी लागली नसती. काळजी करू नका, येईल ते. तुम्ही एवढं साहित्य मात्र लवकर घेऊन या, असं म्हणून ती तिथून निघून जाते. सरकार जायला निघतो, तेवढ्यात आनंद त्याला म्हणू लागतो, थांब सरकार, मी जातो, माझा एक मेडिकलवाला ओळखीचा आहे. तू एक काम कर, तू घरला जा आणि जेवणाचा डबा घेऊन ये. इकडे सानिका देवीच्या मंदिरात येऊन बोलू लागते, मागच्या जन्मात कुठलं पाप केलं होतं ग मी, जे तुम्हाला असं बनवलं? कुठल्या जन्माची पापाची शिक्षा देते तुम्हाला? मी जिथे जिथे जाते तिथे तिथं वाईटच घडतंय. माझ्या हातून सर्वेशचा खून झाला. सरकारवर मी प्रेम केलं तर पप्पा त्याच्या जीवावर उठले. माझ्या पप्पांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकले मी आणि माझे पप्पा माझ्यामुळेच जेलमध्ये गेले. आणि आप्पांनी जेव्हा माझी बाजू घेतली तर बघितलंच ना काय झालं त्यांचं ते. ह्या सगळ्यांसाठी ना मीच जबाबदार आहे. आणि कसली शिक्षा देते तुम्हाला प्रेम केल्याची? अगं, प्रेमाने तर जग जिंकता येतं ना गं. माझ्यामुळं 2 गावं एकत्र येतील असं स्वप्न बघितलं होतं मी, पण काय झालं त्याचं? इकडे सरकार घरी येतो. मिनल त्याच्या हातामध्ये जेवणाचा टिफिन देते. सरकार इकडे तिकडे बघू लागतो. त्यावर मिनल विचारू लागते, काय झालं? त्यावर सरकार विचारतो, सानिका. सानिका कुठं आहे? त्यावर मिनल म्हणते, सानिका गेली की रे ती? त्यावर सरकार कुठे गेली विचारू लागतो. त्यावर मिनल म्हणते, आता कुठे गेली ते काय मला माहीत नाही, पण तुझी आई लई बोलली रे तिला. तुला प्रेमात पाडणं हा तिचा आणि साहेबरावांचा प्लॅन होता म्हणे. आणि तिनं फक्त तिच्या स्वार्थासाठी तुझ्याशी लग्न केलंय म्हणे. आणि एवढंच नाही, तू पांढऱ्या पायाची आहे आणि आपल्यासाठी अपशकुनी असं म्हणली तुझी आई. आणि आपल्या घरात जे बी काही घडलं ना त्या समद्यांचा दोष तिलाच दिला. आणि हे बी म्हणल्या की सरकारला जर सुखी बघायचं असेल तर त्याच्या आयुष्यातनं कायमचं निघून जा, अशा म्हणल्या ताई. आणि आता मला सांग, एवढं समद ऐकल्यावर कोणती पोरगी इथं थांबल? गेली बिचारी निघून आणि मला वाटत नाही की ती परत येईल म्हणून. ती पुढे म्हणू लागते, ताई ज्या पद्धतीने तिच्याशी बोलत होत्या ना त्याच्यावरून तर मला तर वाटलं ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. हे सगळं ऐकून सरकारला मात्र धक्का बसतो. पुढे मिनल म्हणू लागते, मी खूप प्रयत्न केला रे ताईंना समजून सांगण्याचा, पण त्यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही. हे ऐकून सरकार जेवणाचा डबा तिथेच सोडून सानिकाला बघायला निघतो. सरकार तिथून गेल्यावर मिनल मात्र खुश होते आणि स्वतःशी बोलू लागते, ताईंच्या मनात विष पेरण्याचं काम सई करते, कारण तिला सरकार पाहिजे आणि मला तोच या घरात नकोय. म्हणून जर सरकारच्या मनात त्याच्या आईबद्दल मी वाईट पेरलं तर तो हे घर सोडून निघून जाईल आणि माझी सई बिचारी त्याच्यातनं मुक्त होईल. इकडे सानिका म्हणत असते, एका जीवाचं पातक आधीच माझ्या माथी आहे, परत एका जीवाचं पातक माझ्या माथी घेऊन मी नाही जगू शकत ग. जर आप्पांना काही झालं तर तुला मी कधीच माफ करू शकणार नाहीये. तेवढ्यात तिला आवाज येऊ लागतो, देवाला दोष देऊ नकोस पोरी. ती जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिथे उभी असलेली जोगतीन तिला दिसते. ती सानिकाजवळ जाऊन बोलू लागते, ज्याच्या लेखी जे लिहिलंय ते होणारच, त्याला देव जबाबदार नाही. त्यावर सानिका म्हणू लागते, देवच जबाबदार आहे, तोच घडवतोय सगळं आणि त्यानेच हे सगळं घडवलंय. त्यावर ती जोगतीन म्हणते, तो जे घडवतो त्याचा अर्थ कधीच कुणाला कळत नाही. प्रत्येक गोष्ट घडण्यामागं काही कारण असतं आणि कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही.
तुझ्या संग जे घडतंय त्यामागं बी काहीतरी कारण असेल. त्यावर सानिका म्हणते, त्याला फक्त शिक्षा द्यायची होती मला. त्यावर जोगतीन म्हणू लागते, शिक्षा द्यायची असेल तर प्रायश्चित्त देण्याचा मार्ग बी तोच दाखवल तुला. आणि ती म्हणू लागते, तू जिथून आली तिथं परत जा पोरी. त्यावर सानिका म्हणते, हे नाही होऊ शकत, कारण त्यांना मी नकोय. जोगतीन तिला बोलू लागते, त्यांना आत्ता तुझी गरज नाहीये, पण त्यांना तुझी गरज नक्की पडणार आहे. देवावर विश्वास ठेव पोरी. त्यावर सानिका म्हणू लागते, हे ना फक्त बोलायला आणि ऐकायला चांगलं वाटतं, तो आहे ना कधीच कुणाचं चांगलं करत नाही आणि करणारही नाही. असं म्हणून सानिका तिथून निघून जाते. इकडे कमळ, आनंद आणि सई हॉस्पिटलमध्ये असताना नर्स तिथे येऊन म्हणू लागते, पेशंटला अर्जंट रक्ताची गरज आहे. रक्त ज्या गाडीने येणार होतं त्या गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. पुढे ती नर्स म्हणू लागते, तो रक्तगट कुठेच अवेलेबल नाहीये. हे ऐकून कमळला चक्कर येऊ लागते. आनंद आणि सई तिच्याजवळ जाऊन बोलू लागतात, स्वतःला सांभाळ. आनंद सईला म्हणतो, सई तू हिची काळजी घे, मी रक्त कुठं मिळतंय का बघतो. इकडे सानिका रस्त्याने जात असताना तिच्या कानावर येतं की आप्पांना अर्जंट रक्ताची गरज आहे आणि ते बी AB पॉझिटिव्ह. इकडे सरकार रस्त्याने जात असताना काही माणसं त्याला थांबवून विचारू लागतात, सरकार मिळालं का रक्त. त्यावर सरकार म्हणतो, रक्त. त्यावर ते म्हणतात, होय आप्पांना अर्जंट रक्ताची गरज आहे असं ऐकलंय आम्ही. सरकार हे ऐकून लवकरच हॉस्पिटलकडे जायला निघतो. सरकार जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा कमळ त्याच्याजवळ जाऊन म्हणू लागते, सरकार अरे काहीतरी कर रे, यांना तातडीने रक्ताची गरज आहे. त्यावर सरकार म्हणतो, अगं आई पण आपण रक्त मागवलंय ना. त्यावर सई म्हणते, त्या गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. तेवढ्यात आनंद पण तिथे येतो आणि म्हणू लागतो, अक्का अगं लई प्रयत्न केलेत पण कुठनंच रक्त मिळत नाहीये. त्यावर सई म्हणू लागते, डॉक्टर म्हणालेत जर अर्जंट रक्त नाही मिळालं तर आप्पांचं. हे ऐकून सगळेजण काळजीत पडतात. तेवढ्यात नर्स तिथे येऊन सांगू लागते, एकाचं रक्तगट मॅच होतंय. सगळे तिकडे बघू लागतात आणि सानिका सगळ्यांसमोर येऊन उभी राहते. सानिकाला बघून कमळला धक्का बसतो आणि रागही येतो. सरकार सानिकाजवळ जाऊन विचारू लागतो, सानिका तुझं रक्तगट AB पॉझिटिव्ह आहे. हे बेस्ट झालं. सरकारला खूप आनंद होतो. तेवढ्यात कमळ त्याला थांबवून या मुलीचं रक्त चढवायचं नाही असं म्हणू लागते. त्यावर सरकार म्हणतो, आई अगं काय बोलतीयस तू. त्यावर कमळ म्हणते, बरोबरच बोलतीये मी, या मुलीचं रक्त आप्पांना अजिबात चढवायचं नाही. त्यावर आनंद म्हणू लागतो, अगं कशाला असा हट्ट करतेयस. हे बघ आप्पांना आता अर्जंट रक्ताची गरज आहे आणि इथं फक्त सानिकाचंच रक्त त्यांच्याशी जुळतंय. अगं देऊ दे तिला. त्यावर कमळ म्हणते, आपण दुसरं कुणाचं रक्त मिळतंय का बघू. त्यावर आनंद म्हणतो, अगं मी सगळीकडे फिरून आलोय, कुठं बी मिळत नाहीये. त्यावर सरकार म्हणू लागतो, अगं आई मी तेच म्हणतोय तुला, सानिकाचं रक्त देण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही आपल्याकडे. तेवढ्यात डॉक्टर तिथे येऊन विचारू लागतात, सिस्टर काय प्रॉब्लेम आहे. त्यावर सिस्टर म्हणू लागते, डॉक्टर फक्त यांचंच रक्त पेशंटशी मॅच होतंय पण पेशंटच्या वाईफला ते मान्य नाहीये. त्यावर डॉक्टर विचारतात, का बरं. त्यावर कमळ म्हणते, डॉक्टर साहेब तुम्हाला दुसरं कोणाचं रक्त मिळतंय का बघा ना. त्यावर डॉक्टर बोलू लागतात, आम्ही सगळे प्रयत्न केले आणि त्याचा काही उपयोग नाहीये आणि त्या जर तयार आहे तर काय प्रॉब्लेम आहे. त्यावर कमळ म्हणू लागते, अडचण आहे हो. आणि सानिकाकडे बोट दाखवून म्हणू लागते, या पोरीचं रक्त दूषित आहे. आणि म्हणू लागते, अहो तिच्यामुळेच माझ्या नवऱ्यावर ही वेळ आली आहे आणि तिचंच रक्त जर दिलं तर अजून अडचणी वाढतील. त्यावर सरकार म्हणतो, डॉक्टर मी आईसंग बोलतो. त्यावर डॉक्टर म्हणतात, ठीक आहे पण जरा लवकर. सरकार कमळजवळ जाऊन बोलू लागतो, आई अगं काय बोलतीयस तू हे, तुझं तरी तुला कळतंय का तू काय बोललीस. पुढे तो म्हणू लागतो, तुला काय झालंय मला माहीत नाही पण मला जी माझी आई माहीत होती ना ती अशी नव्हती. आप्पांवर आणि आपल्या घरातल्यांवर सगळ्यांवर लई जीव होता तिचा. चांगल्या वाईटातला फरक तिनं मला समजावला. आपण नेहमी चांगलं वागायचं ही शिकवण दिली तिने मला. पण आत्ता जी माझ्यासमोर उभी आहे ना ती माझी आई नाही आहे, कारण माझी आई असं कधीच वागली नसती. पुढे तो म्हणू लागतो, आणि काय गं मगाशी खोटं बोललीस ना तू माझ्याशी. सानिका मामी संग घरी गेली आहे असं खोटं बोललीस तू. आणि मी इथं नसताना तिला वाटेल ते बोललीस तू, तिची काय बी चूक नसताना. मला समजत नाही तुझ्या डोक्यात हे समद विष कुठून येतंय. पुढे तो म्हणतो, मला ना भीती वाटू लागली आई तुझी. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.